मागच्या भागात आपण पाहिलं त्या रहस्यमय आरशामुळे अपूर्वाला तिचा भूतकाळ आठवू लागला होता. एका रात्री ती आणि तिची मैत्रीण श्रेया यांना रस्त्याच्या कडेला एक आरसा सापडला. त्या आरशामुळे त्यांच्या आयुष्यात वेगळंच वळण आलं आणि कोणालाही न सांगता अपूर्वा तो आरसा स्वतःच्या घरी घेऊन आली. पण त्यानंतर तो आरसा तिच्या मनावर राज्य करू लागला आणि तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिलं. तो आरसा दिवसेंदिवस अधिकच गूढ आणि भयावह होत चालला होता. आता पुढे अपूर्वाने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि ती तडक बाहेर पडली. तिच्या चेहऱ्यावर ताण आणि चिंता स्पष्ट जाणवत होती. बऱ्याच वेळानंतर ती एका घराजवळ पोहोचली आणि तिने दरवाजावरची बेल वाजवली. दार उघडताच श्रेयाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. समोर अपूर्वाला पाहून श्रेयाला धक्काच बसला. अपूर्वाची थकलेली आणि गोंधळलेली अवस्था पाहून श्रेयाच्या मनात काळजीची भावना दाटली. अपूर्वाने आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना श्रेयाला सांगून टाकल्या. तिचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यात अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती. मला माफ कर श्रेया, मी त्यावेळी तुझं ऐकायला हवं होतं. मी खूप मोठी चूक केली श्रेया, प्लीज मला माफ कर प्लीज. अपूर्वा वारंवार माफी मागत होती. अपूर्वाची अवस्था पाहून श्रेयाचं मन व्यथित झालं. तिच्या डोळ्यांखाली काळसर वर्तुळं होती आणि ती तब्येतीने खूपच खालावली होती. अपूर्वाला अशा अवस्थेत पाहणं श्रेयाला सहन होत नव्हतं. ती तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, अपूर्वा शांत हो, मी इथे आहे ना, आपण एकत्र सगळं नीट करू. अपूर्वाच्या घरी जाऊन त्या दोघींनीही आरशाचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली. निरीक्षण करता करता श्रेयाच्या नजरेस आरशावर कोरलेली एक अनोखी खूण दिसली. ती कोणत्या तरी धार्मिक किंवा आध्यात्मिक चिन्हासारखी दिसत होती आणि त्याखाली एका प्राचीन विचित्र लिपीतली काही अक्षरं कोरलेली होती. त्या अक्षरांचा अर्थ तिला समजला नाही, पण ती नक्कीच महत्वाची असल्याचं तिला जाणवलं. अपूर्वा, इथे बघ, काहीतरी लिहिलंय. श्रेयाने तिचं लक्ष वेधलं. तुला ही अक्षरं आधी कुठे पाहिल्यासारखी वाटतात का? अपूर्वाने त्या अक्षरांकडे निरखून पाहिलं. तिला त्या अक्षरांबद्दल काहीतरी परिचित वाटलं, पण नेमकं काय हे तिच्या लक्षात येत नव्हतं. नीट विचार कर, मला वाटतंय या अक्षरांचा आणि त्या सावलीचा काहीतरी संबंध आहे, श्रेयाने सुचवलं. तेवढ्यात अपूर्वाला काहीतरी आठवलं. काही वर्षांपूर्वी ती एका जुन्या पुस्तकांच्या प्रदर्शनाला गेली होती. तिथे अशाच लिपीमधली अक्षरं तिने एका प्राचीन पुस्तकात पाहिली होती. आपल्याला ती पुस्तकं शोधावी लागतील, त्याशिवाय पुढचा काहीच मार्ग मिळणार नाही, अपूर्वाने ठामपणे सांगितलं. त्या दोघींनी दुपारी त्यांच्या घराजवळ असलेल्या लायब्ररीमध्ये जाण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे श्रेया आणि अपूर्वा दुपारी 4 वाजता लायब्ररीत पोहोचल्या. पुस्तकांच्या ढिगाऱ्यात खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांना एक प्राचीन पुस्तक सापडलं. त्या पुस्तकात जुन्या लिपीमधला मजकूर होता आणि त्यातली काही पानं जीर्ण झाली होती. पानं उलटता उलटता अपूर्वाच्या नजरेस एक शब्द पडला, तो शब्द जो आरशावर कोरलेला होता. श्रेया बघ, हा तो शब्द आहे, अपूर्वा म्हणाली. पण याचा अर्थ काय? श्रेयाने विचारलं. त्या पुस्तकांच्या शेवटच्या पानावर एक सूचीसारखं काहीतरी लिहिलं होतं. दुर्दैवाने त्यातलं अर्ध पान फाटलेलं होतं आणि उरलेल्या मजकुरात त्या शब्दाच्या पुढे एकच शब्द वाचता येत होता, नरक. म्हणजे या शब्दाचा अर्थ नरक असा होतो? श्रेयाने गंभीर स्वरात विचारलं. पण मग त्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि नरकाचा आणि त्या आरशाचा काय संबंध आहे? अपूर्वाने चिंताग्रस्त स्वरात विचारलं. 2 मिनिटं श्रेया विचार करत होती आणि अचानक गडबडलेल्या आवाजात अपूर्वाला म्हणाली, अपूर्वा, तो आरसा कुठल्या तरी नरकाचा प्रवेशद्वार तर नसेल ना? या विचाराने त्या दोघी
स्तब्ध झाल्या. त्या विचारानेच अपूर्वाच्या अंगावर काटा आला. जर खरंच तो आरसा नरकाचं प्रवेशद्वार असेल तर आपण काय करायचं? ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. श्रेया ठामपणे म्हणाली, जर तो आरसा तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर आपल्याला हे रहस्य उलगडायलाच लागेल अपूर्वा. अपूर्वाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, पण आधी आपल्याला त्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ शोधायला लागेल. तोच आपल्याला पुढचा मार्ग दाखवेल. दोघीही पुन्हा पुस्तकांच्या पानामध्ये शोधू लागल्या. एका जुन्या संदर्भात त्यांना मृत्यू आणि मृत आत्म्यांचा अडकलेला मार्ग असं काहीतरी लिहिलेलं दिसलं. म्हणजे हा आरसा लोकांच्या मृत्यूंचा मार्ग आहे आणि यामध्ये मृत आत्म्यांचा संबंध आहे? अपूर्वाने विचारलं. कदाचित, पण आपल्याला पुरेसं माहीत नाहीये. आपल्याला ह्याच्या खोलात जावं लागेल, श्रेयाने निर्धाराने सांगितलं. श्रेया आणि अपूर्वा प्राचीन पुस्तकं घेऊन अपूर्वाच्या घरी परतल्या. दुसऱ्या शब्दाचा अर्थ अद्याप उलगडलेला नव्हता. श्रेया आरशाचं पुन्हा बारकाईने निरीक्षण करत होती, तर अपूर्वा जुन्या ग्रंथामध्ये काहीतरी संदर्भ मिळतो का ते शोधत होती. अखेरीस त्या पुस्तकांमधील एका पानावर काहीतरी महत्त्वाचं सापडलं. अपूर्वाला काहीतरी महत्त्वाचं लिहिलेलं दिसलं. पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशाच्या संपूर्ण तेजात नरकाची दारं उघडतात. अपूर्वाने आश्चर्याने श्रेयाला हाक मारली. श्रेया, हे बघ, इथे काय लिहिलंय? मजकूर वाचून श्रेया ही चकित झाली. जर हा आरसा मृत आत्म्यांसाठी मार्ग असेल तर त्यांना या आरशातून मुक्त करावं लागेल. हा आरसा नक्कीच एखाद्या भयानक भूतकाळाशी जोडलेला आहे किंवा एखाद्या शापाशी आणि मृत्यूशी संबंधित. अपूर्वा विचारात हरवली. अचानक ती म्हणाली, श्रेया, मला आठवतंय, त्या रात्री जेव्हा मी पहिल्यांदा आरशाला स्पर्श केला तेव्हा मला काही विचित्र आवाज ऐकू आले होते. जणू कोणीतरी मला हाक मारत होतं आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतं. श्रेया गडबडून म्हणाली, मग ते आवाज कदाचित त्या आत्म्यांचेच असतील जे या आरशात कैद आहेत आणि मुक्ती मागतायत. योगायोगाने त्या दिवशी पौर्णिमा होती. अपूर्वा आणि श्रेयाने मिळून तो आरसा खोलीच्या मध्यभागी ठेवला, जेणेकरून समोरच्या खिडकीतून चंद्राचा संपूर्ण प्रकाश त्याच्यावर पडू शकेल. आरशाच्या भोवताली गोलाकार रचनेत त्यांनी मेणबत्त्या पेटवल्या. सगळीकडे गूढ शांतता पसरली होती. दूरवरून रातकिड्यांचा किर किर आवाज ऐकू येत होता आणि थंडीही हळूहळू वाढत चालली होती. त्या रात्रीची ती भयान शांतता दोघींच्या मनाचा थरकाप उडवत होती. मनात विचारांचा गोंधळ सुरू होता. अपूर्वाच्या डोळ्यासमोर सारखे मृत्यू आणि आत्म्यांचा मार्ग हे शब्द फेर धरत होते. आपण हे करतोय ते योग्य आहे का, हा प्रश्न वारंवार दोघींच्याही मनात येत होता. बरोबर रात्री 12 वाजता चंद्राचा प्रकाश त्या आरशावर पडला आणि एखादा जुना जड दरवाजा करकर आवाज करत उघडावा असा आवाज त्या आरशाच्या दिशेने आला. घाबरलेल्या नजरेने श्रेया आणि अपूर्वा आरशाकडे पाहू लागल्या. तो आरसा जरी शांत दिसत असला तरी जणू एखादी गूढ शक्ती त्याच्या आत प्रतीक्षा करत होती. अपूर्वाने धीर गोळा केला आणि आरशाजवळ पाऊल टाकलं. सुरुवातीला तिला फक्त स्वतःचंच प्रतिबिंब दिसत होतं. काही क्षण वातावरण स्थिर होतं, पण मग हळूहळू आरशातलं प्रतिबिंब बदलू लागलं. तिच्या स्वतःच्या प्रतिबिंबाऐवजी आरशात आता धूसर आकृत्या दिसायला लागल्या. अनेक चेहऱ्यांनी भरलेला एक वेगळ्या जगाचा दरवाजा उघडला गेला होता. आरशातून विचित्र आणि अस्पष्ट असे आवाज येऊ लागले. तो आरसा खरंच नरकाचं द्वार होता का? अपूर्वाने एवढ्या वर्षांनंतर मदतीसाठी श्रेयाकडेच का धाव घेतली? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रेयासुद्धा काहीही न विचारता मदतीला लगेच तत्पर का झाली? या सर्व गोष्टी योगायोग होत्या की आरशानेच त्यांची निवड केली होती?
त्यांच्यासोबत काहीतरी भयंकर अघटित तर घडणार नव्हतं ना. पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. आणि ही कथा आवडली असेल तर टेल ट्रेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.